कारण मी फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर रनिंग करून आणि एक्सरसाइज करून माझा वेट मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला होता. ऍक्च्युअली मी एक स्पोर्ट्समन आहे, त्यामुळे मला स्टेप्स वगैरे माहित होत्या. पण सेकंड प्रेग्नन्सी नंतर मला अजिबातच वेळ भेटत नव्हता बाळामुळं. एक मोठा मुलगा आणि एक छोटा मुलगा, त्याच्यामध्ये दोघांमध्ये जमतच नव्हतं काही ऍडजस्टमेंट करायला. ओके. मग तुम्ही गार्डन मध्ये जात होतात किंवा काय म्हणते धावत होतात थोडक्यात. तुम्हाला काय वाटलं की त्यामध्ये आणि आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर या दोन्हीमध्ये काय फरक जाणवला आपल्याला? तर रनिंग केल्यानंतर वेट तर लॉस होतंय, पण त्याच्यानंतर तुम्हाला भूक पण लागलेली असती. ती भूक कशी भागवायची हे आपल्याला माहित नसतंय. त्यामुळे आपण काय खावं आणि काय नाही खावं हे के पाटील सरांनी मला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी जसा वेट लॉस करायला चालू केला, तसं मला फ्रेशनेस आला. आणि लिटरली परवा आमच्यात यात्रा होती. मी ह्याच्या अगोदर कधीही जेवण करताना एक 1.5 तास किंवा 2 तास एका ठिकाणी बसून कधीही जेवण वगैरे करत नव्हते. का तर माझं बॅक पेन व्हायचं आणि शोल्डर पेन देखील व्हायचं. आणि लिटरली मी 2 ते 3 दिवसांपूर्वी गावाकडे गेले होते. त्या दिवशी तुम्हाला पटणार नाही, पण 50 भाकरी मी एकटीला थापायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दिवसभर सुद्धा यात्रा असल्यामुळं आमच्या घरी म्हणजे लोकांची रेलचल चालू होती, पण संध्याकाळपर्यंत आहे असा एनर्जी चालू होती माझी तरी. येस येस. म्हणजे अगोदर आरोग्य फॅमिली जॉईन करायच्या अगोदर तुम्हाला आळस, कंटाळा, थकवा जाणवायचा. पण ही जेव्हा आरोग्य फॅमिली जॉईन केली आपण, त्यानंतर तुम्ही आत्ताच म्हणालात की जेव्हा तुमच्या गावची यात्रा होती तेव्हा एकटीने काहीतरी 50 एक भाकरी थापल्या होत्या, भाजल्या होत्या. तुम्हाला कुठलाही कंटाळा नाही जाणवला. तर खूप छान. ते 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन आणि त्याहून 101% असं म्हणता येईल की स्वतःची बर्निंग देता येईल. म्हणजे स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. बरोबर? तर याविषयी काय सकस संतुलित आहार आपल्या शरीरामध्ये खरोखर सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडतो. तर किती आपण हा आहार घेताय? आहार आता 1.5 महिना होत आला सर. 1.5 महिन्यामध्ये अमेझिंग रिझल्ट आलाय. मला आतापर्यंत सर्दी खोकल्याचा पण त्रास व्हायचा सीझन चेंज झाल्यावर. तो आतापर्यंत 1.5 महिना झाला मी कधीही डॉक्टरांची पायरी चढलेली नाहीये. आणि जरी मला तोंडामध्ये अल्सर वगैरे चालू झाला, तरी 2 दिवसात तो कव्हर व्हायचा. एवढा माझ्यासाठी सकसंतुलित आहार फायदेशीर ठरला. येस. म्हणजे ताईंच्या मध्ये अतिशय पॉवरफुल अशी एनर्जी आलेली आहे की त्या नियमित उठतात, कुठलाही कंटाळा न करता वर्कआउट करतात, नियमितपणे सकस संतुलित आहार घेतात आणि दिवसभरातील प्रॉपर असा डाएट म्हणजे भरपूर खा, पण कधी, किती, कसं, काय खावं याचं जे मार्गदर्शन आहे ते फक्त आपल्या आरोग्य फॅमिलीतच मिळतंय. बाकी इतर कुठे मिळत असेल असं वाटत नाही. हेच तुम्हाला म्हणायचं आहे ना ताई? हो सर. आणि त्याच्यानंतर मी अजून एक सांगते की एनर्जी ड्रिंक घेतल्यापासून म्हणजे पहिल्यांदा मी एनर्जी ड्रिंक पासून जे सुरू केलं 4 दिवसात, 4 दिवसात लिटरली मला 9 वर्ष म्हणजे माझा मुलगा आता 8 वर्षाचा आहे. त्याच्यापासून जी ऍसिडिटी चालू होती, ती ऍसिडिटी पूर्णपणे 4 ते 5 दिवसात पूर्णपणे कमी झाली. मी अगोदर दर 1 दिवस 8 गोळी खात होते पित्ताची, पण त्याच्यापासून पण पूर्णपणे सुटका मिळाली मला. येस. एनर्जी ड्रिंक सुद्धा तर आपण इतकं पॉवरफुल आहे. निसर्गातील अनेक वनस्पतींपासून बनवलेला हा शरीर शुद्धीकरण काढा आहे की ज्याच्यावरती 350 प्लस सायंटिस्ट आणि पीएचडी होल्डर डॉक्टर्स हा एक काढा बनवतात. शिवाय सकस संतुलित आहार बनवतात. खूप खूप छान वाटलं. अजूनही आम्हाला असंच तुम्ही